हाय फ्रेंड्स, काल महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळे उपवास सोडण्यासाठी मी बनवली होती माझी आवडती मटर पनीरची भाजी आणि पुरी। तर चला बघूया मी भाजी कशी बनवली ते। सर्वात आधी एका कढईमध्ये थोडं तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि कांदा टाकून थोडं परतवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 काजू टाकून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेतलं आणि ते थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतलं। मी इथे पाव किलो पनीर घेतलं आहे आणि अंदाजे मटर घेतले आहेत। आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आणि त्यात एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून टाकला। कांदा चांगला लाल झाल्यानंतर यामध्ये वाटण टाकलं। यात लाल मसाला, हळद आणि धना पावडर टाकून मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मटर टाकून थोडं पाणी ओतलं आणि मीठ टाकून मटर शिजेपर्यंत झाकण ठेवलं। मटर शिजल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकलं आणि अजून चांगल्या टेस्टसाठी थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली। झाली मटर पनीरची भाजी तयार। या खायला।